नुकतंच सोलापूर सूरमणी व महाराष्ट्राचे महागायक विजेते मोहम्मद अय्याज यांना भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला. सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा मुंबई येथील मेयर सभागृहात आयोजित पुरस्कार सोहळ्यात सन्मान करण्यात आला. माणसाच्या अंगी प्रबळ इच्छाशक्ती जर असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. मोहम्मद अय्याज यांच्या बाबतीत देखील असंच काहीच आहे. मुंद्रूपासून ते मलेशिया, सिंगापूर, दुबई, आफ्रिका, सौदी अरेबिया यासारख्या देशात जाऊन आपली कला सादर करून सोलापूरचं नाव सांस्कृतिक क्षेत्रात लौकिक केले. सिद्धरामेश्वर भजन, आई तुळजाईचा गोंधळ, स्वामी समर्थ महिमा, देशभक्ती, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा देवी देवता व महापुरुषांवर आधारित अनेक ध्वनी चित्रफितीतून मोहम्मद अय्याज यांनी आपली सेवा बजावलेली आहे. आपल्या सुरेल आवाजाच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता जपणारे अय्याज हे एकलव्य गायक असून त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे. शेतकरी कलावंताचा भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. मोहम्मद अय्याज यांनी हा पुरस्कार माझा नसून माझ्यावर प्रेम दाखवणाऱ्या रसिक मायबाबांचा आहे आणि म्हणून हा पुरस्कार सोलापूरकरांना समर्पित करतो अशी भावना अय्याज यांनी व्यक्त केली. और मैं चाहता हूँ कि इसी तरह हर क्षेत्र में हर कलाकार को, फिर वो सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक क्षेत्र में काम करने वाले उन युवाओं को ऐसे पुरस्कारों से नवाजा जाता है. तो मैं इस भारत भूषण नेशनल अवार्ड का बहुत आभार व्यक्त करता हूँ जिन्होंने मुझे इस काबिल समझा. और मैं इस अवार्ड को मैं मेरे अपने शहर यानी शहर सोलापुर को मैं डेडिकेट करता हूँ. उन युवाओं को, उन माता पिताओं को, उन सभी मेरे शहरवासियों को डेडिकेट करता हूँ. मैं बहुत शुक्रगुजार हूँ इस स्वदेश मीडिया ग्रुप, प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया सभी का सहयोग रहा और हमेशा मुझे आप लोगों का सहयोग मिलता रहा है, सपोर्ट मिलता रहा है. आप लोगों का बहुत शुक्र अदा करता हूँ.